चाललोय तर त्याला एकट्याला करमेल का? त्यामुळे तो पण चालला. आपल्याला घराला कुलूप लावावं लागेल. कुलूप नाही रे, कुलूप कस? आतापर्यंत कधीच कुलूप लागलं नाही या घराला. आज पहिल्यांदाच कुलूप लागणार. बरोबर आहे आई. तुम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे, पण असा विचार करा ना की आपण एक ब्रेक घेतोय. काही काळ विसावा घेऊन ताजेतवाने होऊन आपण नव्या उमेदीने परत येणार आहोत. नव्याने आयुष्य सुरू करायला, नवीन वाटा शोधायला. कसं आहे ना की आयुष्य एकाच ठिकाणी राहिलं तर साचलेल्या पाण्यासारखं त्यालाही शेवाळं लागतं. आणि आपण विचारांच्या भावनांच्या चक्रात गोल गोल फिरत राहतो. पण आपण जर त्यातून बाहेर पडलो तर नव्या विचारांना भावनांना संधी मिळेल. तेव्हा वाईट वाटून घेऊ नका. आपण जेव्हा परत येऊ तेव्हा नवीन ऊर्जेने, नवीन शक्तीने परत येऊ. बरोबर ना? बरोबर बोललीस तू. तुझ्या बोलण्यानं मनाला उभारी आली ना. अरविंद, जाता जाता देवीच्या देवळात जाऊया. ते ताट घेतले ना आपण बरोबर, देवीला नमस्कार करून तिचे आशीर्वाद घेऊन सगळं सुखरूप पार पडू दे अशी प्रार्थना करून पुढे रवाना होऊया. आई, हे बघा, निघताना ना कुणाच्या डोळ्यात पाणी नकोय. श्रेयस, शकुताई बरोबर चालल्यास कोल्हापूरला. तिकडचं स्टे एन्जॉय कर. आणि महत्वाचं म्हणजे मनापासून ट्रीटमेंट घे. चालेल. श्रावणी, अक्षय, इकडचा विचार करायचा नाही. तिकडे एन्जॉय करायचं. हो डॅड. आईला पण घेऊन जातोय मी. त्यांनाही चेंज मिळेल, मलाही बरं वाटेल. शकुताई म्हणतायत ना तसं ते फ्रेश होऊन परत येऊ. काय? फ्रेश. चला, शुभास्ते पंथाना. काहीतरी चांगलं घडणार असं वाटतंय मनाला. चला. हो, चला. चला. हो. तू पोलीस स्टेशन मधून पळून आलीस की काय? अक्षय, पोलिसांना फोन लाव. थांबा. मी चुकीचं आणि कायद्याविरोधात काहीच वागलेले नाहीये. मी तुम्हाला सगळ्यांना आधीच सांगितलं होतं ना की मी कोणताही गुन्हा केलेला नाहीये. त्यामुळे पुराव्याअभावी आणि माझ्या विरोधात काहीच न सापडल्यामुळे पोलिसांनी मला स्वतःहून सोडलंय. इथून ते मला घेऊन जात होते त्यावेळीच मी सांगितलं होतं की मी उजळ माथ्याने आणि ताठ मानेने परत येईन. जे काही असेल ते असेल, पण तुझ्यासारख्या संशयाचा कलंक लागलेल्या मुलीला या घरात स्थान नाही. संशय तुमच्या मनात आहे आत्या.
आणि जो गुन्हा मी केलाच नाहीये तो लादताय तुम्ही माझ्यावर. बाबा, आजी, मी सगळ्यांना सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा. यशोधरा मॅडम आपल्यातच आहेत, त्या कुठेही गेलेल्या नाहीयेत. आणि जर कायद्याने हे सिद्ध केलं ना की त्यांचा खून मी केलाय किंवा त्यांची बॉडी मिळाली आणि त्या संदर्भात जर माझी काही चूक असेल तर हे जर सिद्ध झालं तर मी स्वतःहून पोलिसांच्या ताब्यात जाईन. पण जो गुन्हा मी केलाच नाहीये त्याची शिक्षा तुम्ही मला कोणी देऊ शकत नाही. माझ्यासाठी माझ्या घरापासून, माझ्या माणसांपासून लांब राहणं ही सगळ्यात मोठी शिक्षा होती आणि मी ती भोगलीये. तुझं घर काय वाटेल ते बोलशील. मी तुला परत सांगते, या घरात तुला जागा नाही. आणि आता मी सगळेच बाहेर चाललो आहे, तुझ्यापासून लांब. हे घर आणि या घरातली माणसं सगळेच लांब चालले स्वतःहून. मी श्रेयसला घेऊन कोल्हापूरला चालले. आजी आणि अरविंद चाललेत हवा पालट करायला. अक्षय आणि श्रावणी हनीमूनला चालले. तेव्हा या घरात आता कुणीच नाहीये. मग तुझा इथे राहण्याचा प्रश्नच येत नाही, नाही का? तुम्ही सगळे घर सोडून चाललेत? बाबा, बाबा होय, काय ऐकते मी? अक्षय, असे कसे तुम्ही सगळे घर सोडून चाललेत? हे घर सासूबाईंची वाट बघतय. सासूबाई जर घरी परत आल्या तर त्यांनी घराला असं कुलूप बघायचं का? आपलं हे घर त्यांची वाट बघतय. त्या जर घरी परत आला तर घराला असं टाळं लावलेलं बघून त्यांना किती वाईट वाटेल. कोणीच विचार केला नाही का याचा? हे फुकटचं तत्वज्ञान सांगू नकोस हं? घर असेल कुटुंबाचा भाग, पण तू नाहीयेस. आम्ही काय करतोय, कुठे जातोय आणि आम्ही काय करावं हे विचारण्याचा अधिकार तुला नाही. आणि पोलिसांनी तुला सोडलं असेल ग.